मित्रांनो, तुम्हाला सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. मित्रांनो, सर्वांना माझ्या मित्रांना आदाब आदाब दोस्तो. सर्व मित्रपरिवारांना सर्वांना माझा मनपूर्वक प्रेस रिपोर्टर ओमप्रकाश शर्मा यांचा नमस्कार. आपणास मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्याही हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्र हो, प्रत्येक सत्य प्रत्येक व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहावा आणि आवर्जून ऐकावा. लिसन एव्हरी व्हिडिओज. मित्र, पूर्ण सत्यता मी आपणापर्यंत प्रत्येक गोष्टीची पोहोचवणार आहे आणि पोहोचवली आहे. मित्रांनो, अन्न हातात घेतो, अन्न हातात घेतो मी. तांदूळ आहेत, हे तांदूळ आहेत मित्रांनो. अन्न हातात घेतो मी, अन्न. आणि ह्या अन्नाची शपथ खाऊन, तांदूळ आहेत हातामध्ये माझ्या, ह्या अन्नाची शपथ घेऊन आपणास मी सत्य बोलत आहे की मित्रांनो, मला शीतल एकनाथ कदमनं आणि विनिताताई बर्फेनं, या दोघीनं मला अत्यंत त्रास दिला मित्रांनो, अत्यंत त्रास दिला, भयानक त्रास दिला मला. DCP साहेबांनी, CP साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि माझ्या तमाम मित्रांनी नोंद घ्यावी. मला माझं ऑफिस मी ऑक्टोबर महिन्यात बंद केलं. ऑक्टोबर 2022ला, नोव्हेंबरला बंद केलं. 1 नोव्हेंबरला नोव्हेंबर महिन्यामध्ये मी बंद केलं. ऑक्टोबरला मी कुलूप लावून माझ्या ऑफिसचं मी माझं बोरी गावात परभणीकडे निघून गेलो होतो आणि नोव्हेंबर महिन्यात मी पूर्ण बंद करून टाकलं ऑफिस. मित्रांनो, शीतल एकनाथ कदम ही गद्दार स्त्री मला नोव्हेंबर महिन्यात 2 कॉल मुंबईवरून लावले तिनं, 2-3 कॉल लावले मुंबईवरून. मी परभणी येते होतो, परभणी लावतो मी मित्रांनो. मला कॉल केले शीतल एकनाथ कदमनं मुंबईमधून, विनीता बर्फेच्या ऑफिसमधून. नवीन ऑफिस उघडलं होतं त्यानं, जनशक्ती संघटनेचं, आणि तिथून मला शीतलनं कॉल लावले. मला शीतल एकनाथ कदम म्हणली कोकगावची की हॅलो ओम. मी म्हणलं ओम शर्मा बोलतोय. मला म्हणे ओम, मला तुमचा स्वभाव खूप छान आहे. मला माझ्या मैत्रिणी म्हणल्या तुमचा स्वभाव खूप छान आहे, तुम्ही भारत भ्रमण केलेलं आहे, तुम्ही अतिशय, तुमचा स्वभाव चांगला आहे, तुम्ही खूप उत्तम आहात, खूप चांगले आहात. तुमचे फोटोज मी भारत भ्रमणचे सर्व रोज फेसबुकला स्टेटसला रोज पाहते. तुमचा स्वभाव अतिशय चांगला आहे, मी तुमच्या खूप इम्प्रेस आहे. मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे, तुम्ही माझ्याशी लग्न करा ना. असं शीतल एकनाथ कदमनं मला 3 कॉल केले होते, 3 कॉल. आणि त्या 3 कॉलच्या रेकॉर्डिंग मी रामा आवाड पाचेगावचा याला स्वतः पाठवल्या होत्या. त्याला म्हणलं ऐक रामा, मला शीतल एकनाथ कदम काय म्हणाली ऐक म्हणलं हे रेकॉर्डिंग. मला सरळ सरळ शीतल एकनाथ कदमनं लग्नाच्या मागण्या घातल्या मित्रांनो, लग्नाच्या मागण्या घातून मला म्हणे तुम्हाला तुमच्याशीच लग्न करायचं, मला तुम्ही माझ्याशी लग्न करा. हा त्यांचा डाव होता मित्रांनो, विनीताचा आणि शीतलीचा डाव होता. का डाव होता सांगतो. गाडी तिकडं होती, लॅपटॉप तिकडं होता, 2 लाख रुपये माझे घेतलेले होते शीतलीनं, सगळ्या वस्तू तिकडं होत्या. मग त्याने नवा प्लॅन रचला, नवा डाव रचला की शर्माजीला तू आता लग्नाच्या मागण्या घाल, लग्न करायचं मला तुमच्याशी. मग त्याच्यानंतर पुन्हा नोव्हेंबर महिन्यात, डिसेंबर महिन्यामध्ये शीतल एकनाथ कदम विनीता बर्फेसोबत कारमध्ये पुण्याला जाऊ लागले. पुण्याला शर्मिला नलावड्याचा सत्कार करायला पुण्याला जानेवारी महिन्यात काहीतरी जाऊ लागले. तेव्हा शीतल एकनाथ कदम मला व्हिडिओ कॉल केला. ते व्हिडिओ कॉल माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत. व्हिडिओ कॉल करून शीतल एकनाथ कदम मला व्हिडिओ कॉल लावून बोलली मला की मी पुण्याला जात आहे, विनीता बर्फे सोबत आहे. मला काय हरकत नाही, कुठं चालली काय. मी बोललो कॉल लावल्यावर, न बोलायला काय झालं. बोलल्यानंतर मला डायरेक्ट शीतल एकनाथ कदम कॉलवर आय लव्ह यू ओम 3दा म्हणली, 3दा. ठेवू का त्या साईबाबाच्या डोक्यावर हात, ते जे मागे साईबाबा आहेत, फोटो आहे तो साईबाबाचा, त्या साईबाबाच्या डोक्यावर हात ठेवतो मी मित्रांनो. चालू ठेवा व्हिडिओ. आपणास मी साईबाबांच्या व्हिडिओवर फोटोवर हात ठेवून आपणास मी सत्य सांगत आहे मित्रांनो. साईबाबाच्या फोटोवर हात ठेवला मित्रांनो, सत्य सांगत आहे आपणास मी. हे व्हिडिओ कॉल लावले मला स्वतः, आणि तिथं साहेब लोकांना सगळं खोटं बोलायली, परभणला खोटं बोलायली, लोकांना खोटं बोलायली. मी देवी देवतांच्या डोक्यावर हात ठेवतो, मी कशावर बी हात ठेवतो मित्रांनो. ते कॉल मी रामा आवाडला ऐकवले होते. हे उलवेच्या आयओ साहेबांनी नोंद घ्यावी, नावाशिवाच्या आयओ साहेबांनी नोंद घ्यावी, ACP साहेबांनी, DCP साहेबांनी आणि सर्वांनी नोंद घ्यावी. हे कॉल मला लावल्यानंतर मी म्हणलं शीतल, हे मला काय म्हणाली, तू लग्नाच्या मागण्या घालायलीस, लग्न करा म्हणालीस, मी लग्न करू शकत नाही, हनुमान मोरेचा तलाक बाकी आहे, ते मला काही नाटक शिकू नको, मला लग्न करायचं नाही. मित्रांनो,
मग प्लॅन खेळला विनितानं लावून दिला शेतलीला बोरी पोलीस स्टेशनला जाय आणि साहेब काहीतरी खोटा नाटा गुन्हा दाखल कर. ती बोरी पोलीस स्टेशनला गेली. खिल्लार साहेब होते तिथं. खिल्लार साहेबाजवळ गेली. बोंबला शीतल एकनाथ कदम गद्दार, माझे 100 एहसान विसरून, माझे उपकार विसरून. आणि तिथं गेल्यावर साहेबाचा मला कॉल आला खिल्लार साहेबाला म्हणलं मी बोरीतच आहे, यायलो घंट्याभरानं म्हणलं तुमच्याकडं. घंट्याभरानं गेलो. खिल्लार साहेबाला सगळी कथन सांगितलं की करमाळ्याला कशा भेटल्या, कशा या दोघी मिळालेल्या आहेत, हे सगळे फोटोज. म्हणलं साहेब ह्या दोघी मिळून म्हणलं षडयंत्र करायल्यात, मला लग्नाच्या मागण्या घातल्यात म्हणलं. आत्ता मला कॉल लावल्यात, मला आय लव्ह यू म्हणली म्हणलं. हे फोटो, हे पुरावे, ह्या सगळ्या मिलीभगत आहे म्हणलं याची, या दोघीची मिलीभगत आहे म्हणलं. साहेब ह्या संभाजीनगरला गेल्या एका कार्यक्रमात म्हणलं घागर मोर्चात, आणि ह्या ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न मला करायल्यात, मला लय त्रास द्यायल्यात म्हणलं या दोघीजणी. साहेब म्हणले काय हरकत नाही शर्माजी, मला हे फोटो वगैरे पाहून सगळं कळालं म्हणले खेळ त्यांचा, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही जा म्हणले. हो मित्रांनो, मला मग डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, बस 1 फेब्रुवारीला मी खडवल्या माझ्या वस्तू मागितल्या. माझ्या सगळी गाडी, लॅपटॉप, वस्तू, पैसे सगळं काय माझं मला परत कर मला शीतल एकनाथ कदम. सरळ पैसा माझा, वस्तू माझ्या, गाडी माझी. उल्वेच्या आयओ साहेबांनी नोंद घ्यावी, नावाशोवाच्या सर्व PIने नोंद घ्यावी, बोरी आणि परभणीच्या PI साहेबांनी नोंद घ्यावी या व्हिडिओद्वारे. मित्रांनो, मला फार त्रास दिला. त्यांना वाटलं हे आत्महत्या करून टाकते, आपण त्रास दिला म्हणजे, खोटं नाटक केलं म्हणजे. आत्महत्या नाही करत. भारत भ्रमण केलेले युवक 29 राज्यांनी 7 केंद्रशासित प्रदेश एकटा फिरलो. आत्महत्या नाही करत. पुरुषांना फार त्रास द्यायल्यात. सोनम सारख्या स्त्रीनं मेघालयात नेऊन मारलं. काल गोविंद बर्गे बिचारा सुसाईड करून मेला. त्या नालायक स्त्रीच्या पायी लुटून त्याला ब्लॅकमेल करून, त्याला वरून धमक्या देऊन मेला बिचारा तो. मित्रांनो, मला पाथरीमध्ये होतो, मला कॉल लावून मला घाण शिवी दिली होती विनिताताई बर्फेनं, गलिच्छ भाषेत शिवी दिली होती. ही मुंबईच्या नावाशिवा उल्वे सगळीकडल्या PI साहेबांनी, प्रत्येक कॉन्स्टेबल, प्रत्येक PI साहेबांनी, ACP, DCP, मुख्यमंत्री, गृहमंत्री, आमदार, खासदार प्रत्येकाने नोंद घ्यावी. मला अनेक कॉल लावले, म्हणे अनेक कॉलवर बोलल्या. या दोघींची मिलीभगत होती. आणि पुन्हा उरले सुरल्याची 2-3 जणांची पुन्हा त्याच्यात मिलीभगत झाली. या 4-5 जणांनी मिलीभगत करून 12/3/2023 रोजी खोटी अॅट्रॉसिटी, खोटी 354 खोट्या साक्ष, खोटी चार्जशीट बनवून माझा उत्तम व्यक्तीचा बळी घेतलेला आहे. प्रेस रिपोर्टर ओमप्रकाश शर्मा आपणास प्रत्येक व्हिडिओद्वारे सर्व सत्यता सांगेल. मित्रांनो, पुन्हा पुढील व्हिडिओ लगेच तयार करतो आणि त्या व्हिडिओद्वारे सुद्धा उर्वरित सत्यता सांगतो. हा व्हिडिओ आवर्जून बघावा. पुढील व्हिडिओ पुन्हा लगेच घेऊन येतोय. व्हिडिओ क्रमांक 4-5.